नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये आमच्या आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहोत की कुंडली कशी पाहावी, वेगवेगळ्या पत्रिका, वेगवेगळे प्रश्न, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा बघाव्या लागणार आहेत. प्रत्येक कुंडली वेगळी असते. प्रत्येक कुंडलीत रास, नक्षत्र, त्याचं लग्नाचं नक्षत्र, दिलेल्या 12 घरातील ग्रह, त्यात उच्च नीच, त्यानंतर हस्तंगत, त्यानंतर शत्रुघरात, हा सगळा प्रकार वेगवेगळा असू शकतो आणि त्यांचे प्रश्न जे आहेत ते वेगवेगळे असतात. नेहमी आपल्याला जातकाने दिलेली जन्माची वेळ आणि त्यांनी दिलेली तारीख ही बरोबर आहे असं आपण गृहीत धरतो. बऱ्याच वेळा जातकांना सुद्धा यातलं खरं काय माहीत नसतं, पण ते म्हणतात की बाबा अंदाजे आहे. मग आपलं उत्तर सुद्धा अंदाजेच येऊ शकतं. कारण काय, तर ह्या गोष्टींना पक्क हेच बरोबर आहे असं म्हणायची शक्यता थोडी कमी आहे. जन्मवेळ ठरवणं ह्या गोष्टी अवघड आहेत, हे मान्य आहे मला. म्हणून आपण त्यानं दिलेली तारीख आणि वेळ घेऊन त्याच्या प्रश्नाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. आपल्या आपल्या गतीने. आपला अभ्यास किती आहे, आपल्याला त्यातलं जास्त किती कळतं, आणि आपल्याला तर्कशास्त्र हा यातला भाग फार महत्त्वाचा आहे. तर्क करायचा म्हणजे प्रत्येक वेळी तर्क काय करायचा, तर आपल्याला काही गोष्टी अनुभवाने जमत असतात. मी सहज तुम्हाला म्हणलो की वडापची गाडी आली की 2 मिनिटं थांबावं कारण मागं एसटी असते, हा तर्क आहे आपला. एसटीच्या पुढं वडाप पळतं नेहमी. तसा तर्क असतो हा की अमक्या अमक्या नंतर अमका आहे. असा कुठला कायदा आहे का आपल्याकडे वडापची गाडी गेली तिच्या मागे एसटी यावी, नाही आहे. पण साधारण जनरली हे लक्षात येतं आपल्या की ह्या गोष्टी घडतात आणि ह्या गोष्टी तर्कानंच आपल्याला अनुभवायला लागतात. त्यामुळे ह्या गोष्टीला कुठले मापनदंड किंवा अमकं तमकं कायदा शास्त्र असला काय प्रकार दिसत नाही. त्यामुळे विचार करायचा आपण बरोबर आहे काय बघूया. आता आपण विचार करूया की यामध्ये हॉटेल व्यवसायात यश आहे का. हा जो हॉटेल व्यवसाय आहे त्यामध्ये यश आहे का असं यांचा प्रश्न आहे. आता उत्कर्ष कधी होईल असा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे मला. तर हा उत्कर्ष जो आहे तो कसा होईल किंवा कधी होईल. मुळात हॉटेल व्यवसाय हा व्यवसाय आहे म्हणजे कर्म काय आहे तुमचं त्याच्याशी निगडीत, कोणत्या गोष्टीशी निगडीत आहे, खाण्याशी निगडीत आहे. मग आपण तो विचार करायचा. आता यांनी दिलेली तारीख आहे 8/10/1983 शनिवार. तुम्ही सुद्धा तुमच्याकडे पंचांग असेल किंवा कॉम्प्युटर असेल तर या गोष्टी काढून बघू शकता बरोबर आहे का नाही. 8/10/1983 शनिवार. वेळ दिलेली आहे दुपारी 4:35 आणि सातारा ठिकाण आहे त्यांचं जन्माचं. आता प्रश्न असा आहे की या दिवशी जर आपण कुंडली काढली तर आपल्याला काय गोष्टी दिसतात, त्या म्हणजे कुठल्या, तर रास तूळ आहे, नक्षत्र स्वाती आणि 4था चरण येतो. आणि लग्न कुंडली जर बघितली तर ही 11 सुरू होते. याचा अर्थ असा की ही लग्न कुंडली म्हणजे काय, तर कुंभ लग्नाची कुंडली आहे आणि नक्षत्र आहे शततारका, 4था चरण. आता ह्या कुंडलीकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला बाकीच्याही गोष्टी बघाव्या लागतात. त्या इथे लिहिल्या नाहीत पण तुम्हाला काढल्यानंतर लक्षात येईल की साधारणपणे तिथी कोणती आहे, तर शुक्ल तृतीया ही तिथी आहे. योग जर बघितला तर तो विषकुंभ योग आहे. विषकुंभ योग हा जो आहे तो थोडासा व्यक्तीला मारक आहे. म्हणजे आपण म्हणतो की डोक्यात एखादं खूळ घेणं किंवा डोक्यात एखादी चुकीची गोष्ट घेऊन त्यासाठी झटणं हे विषकुंभ योगामध्ये होऊ शकतं. विषकुंभ असा शब्द येतो. नागाच्या डोक्यात विषाची पिशवी असते म्हणून आपण त्याला भीतो. मग आपण बाकी कुठल्या प्राण्याला भीतो का, नाही. तसं विषकुंभ, कुंभ म्हणजे पिशवी किंवा एखादा घडा, तो डोक्यात असतो यांच्या. त्याच्यावरून नावाला विषकुंभ योग, याची शांती पण करतात. आता प्रश्न असा आहे की विषकुंभ योग आणि तैतील करण आहे. आता तैतील करण्याचं काय नाही. ही पत्रिका जी आहे तिचे जर आपण बघितलं तर सप्तमात मंगळ शुक्र युती आहे, परंतु तो सिंह राशीतली आहे. त्यामुळं हा मंगळ पत्रिका मंगळाची दर्शवते असं फक्त आपण म्हणता येईल. मंगळ आहे का नाही हा त्या विषयाचा भाग आहे, तो लग्नाशी संबंधित आहे, आपल्याला ती चर्चा करायची नाही. आता प्रश्न असा आहे की ह्या पत्रिकेमध्ये आपल्या लक्षात येईल की कुंभ लग्नाची पत्रिका आहे. यामध्ये राहू हा सुखस्थानामध्ये आहे. त्यानंतर सप्तमामध्ये शुक्र आणि मंगळ म्हणजे थोडंसं प्रेमविवाहाच्या अंगाने जाणारी ही पत्रिका असते. त्यानंतर ह्याच्या षष्टमामध्ये बुध उच्चीचा आहे आणि रवी आहे. बुध उच्चीचा का, तर 6 म्हणजे कन्या राशीचा बुध स्वतःच्या राशीत असतं तेव्हा त्याला आपण उच्चीचा असं म्हणतो. पण बुध
षष्टम आणि अष्टम स्थानात येतो तेव्हा थोडासा प्रॉब्लेम येतो. बुद्धी उत्तम असते पण ती चुकीच्या मार्गाने चालते. चुकीच्या मार्गाने म्हणजे ज्याला कॉम्प्युटर उत्तम येतो त्यानं कॉम्प्युटर उत्तम आल्यानंतर तो शिकवण्यासाठी वापरायचा का लोकांचे कॉम्प्युटर हॅक करण्यासाठी, काय त्यातलं कसं मटेरियल काय काढता येतं काय न करता ह्या गोष्टीसाठी. म्हणजे आपण नेहमी काय करतो, बुद्धीचे दोन प्रकारे उपयोग करतो, एक सकारात्मक, दोन नकारात्मक. हा नकारात्मक. त्यामुळं बुध जो आहे तो अष्टमात आलेला आहे. आता इथं शनी जो आहे तो भाग्यस्थानामध्ये चंद्राबरोबर आहे. तो शनी तुळेचा उच्चीचा असतो नेहमी. म्हणजे अशा लोकांना जी तीर्थयात्रा वगैरे पर्यटन फिरणे ह्या गोष्टी स्वतःचा पैसा न खर्च करता ह्या लोकांना सगळ्या गोष्टी पदरात पडत असतात. त्यामुळे उच्चीचा तुळेचा शनी असतो इथं त्यांच्या. हे कर्मस्थान. आता हॉटेल व्यवसाय जर म्हटलं तर त्याला कर्मस्थान बघायला पाहिजे. कर्मस्थानात गुरु, केतू आणि हर्षल. इथं पाहता क्षणी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे गुरु आणि केतू युती नको आहे. गुरु आणि केतू युतीला चांडाळ योग असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही चांगल्या गोष्टी करत आहात, पण तुमच्या संपर्कात एक चुकीची व्यक्ती येते. ती चांगली आहे असं वाटतं आपल्याला. ॲक्सेप्टिंग ए लॉट ऑफ बॅड क्वालिटी असं म्हणतो आपण. चुकून एखाद्या चांगल्या माणसाचा आपल्याला लाभ होतो असं आपल्याला वाटतं आणि आपण त्याचा लाभ घ्यायचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याचा हेतू आणि तो माणूस हे दोन्हीही टाकावं असतात. आपल्याला उशिरा कळतं आणि मग आपण त्याच्याबरोबर असल्यामुळं आपल्याला त्याची हानी होते. हा जर बघितला तर कित्येक संस्थांमध्ये एखादा माणूस संचालक म्हणून घेतात, तो सगळ्यांना बाहेर काढतो आणि स्वतः सगळं ताब्यात घेतो आणि सगळी वाट लावतो. हे गुरु केतू युतीची लक्षण आहे. त्यामुळं कर्मस्थानामध्ये गुरु केतू युती असेल तर ह्या व्यक्तीला त्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यामुळं आपल्याला हे लक्षात येईल की आपल्याला ह्याच्यावरून काय पाहायचं आहे. आता प्रश्न असा येतो की हॉटेल व्यवसाय हा उत्कर्ष देणारा आहे काय, तर आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकांनी हॉटेलिंग व्यवसायामध्ये उत्कर्ष केलेला आहे. आता प्रश्न असा आहे की ह्याच्या महादशांचा एकदा अभ्यास करायला हवा. जन्मतःच ह्या स्वाती नक्षत्राची महादशा राहूची येते. त्यामुळं 18 वर्षाची असते, पण ती जन्म किती आहे आणि दशा कधी सुरू झाली याचा अभ्यास करता फक्त 3.5 वर्षाची लागू झालेली आहे. म्हणजे ऑक्टोबर 83 ते 2 म्हणजे फेब्रुवारी 87 पर्यंत महादशा आहे. त्यानंतर गुरुची महादशा 16 वर्ष, 287 म्हणजे फेब्रुवारी 87 ते फेब्रुवारी 2003 पर्यंत. त्यानंतर जर आपण काढून बघितली तर 19 वर्ष शनीची महादशा आहे. म्हणजे फेब्रुवारी 2003 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत आहे. त्यानंतर आपण बघितलं तर 17 वर्ष बुधाची महादशा आहे. फेब्रुवारी 2022 ते 2039 अजून यायचा आहे. आज आपण चर्चा करत आहोत तेव्हा 2026 चालू आहे. म्हणजे आता हे बुधाची महादशा सुरू असताना आपण चर्चा करतोय ही. आता प्रश्न असा आहे की आपल्याला ह्या गोष्टी जर बघायच्या असतील तर आपल्याला पत्रिकेकडं कोणत्या नजरेनं बघावं लागेल. म्हणजेच आपल्या हातामध्ये पत्रिका हे काय बघायसाठी आहे, तर आपल्याला याच्या प्रश्नाला न्याय द्यायसाठी. आता विचार करूया. ही पत्रिका जी आहे ही तूळ रास आणि कुंभ लग्न कुंडली आहे. जातकाचा प्रश्न काय, तर हॉटेल व्यवसायाशी संबंधित आहे. हॉटेल व्यवसायाचा कारक ग्रह शुक्र. हॉटेल व्यवसायाचा कारक ग्रह शुक्र कर्मस्थानात वृश्चिक रास आहे. 8 ही रास दाखवते. कर्मस्थानात वृश्चिक रास आहे. आता वृश्चिक रास ही कशी आहे, तर साधारणपणे वृश्चिक रास ही अशी एक रास आहे की ज्यामध्ये लोकांना आपल्यापेक्षा आपण कशाच्या अध्यात्मध्यात राहायचं, जलतत्वाची रास आहे आणि विप्रवर्णीय रास आहे. मी माझं काम भलं, त्यापेक्षा मी माझं काही वेगळं करणार नाही, अशा स्वरूपाची रास आहे. कर्मस्थानात वृश्चिक रास आहे. ह्या कर्मस्थानात गुरु आणि केतू ही अनिष्ट युती आहे. कर्मस्थानात गुरु आणि केतू ही अनिष्ट युती आहे. ही व्यवसायात ती चांगल्या लोकांच्याकडून चुकीचे सल्ले घडवून आणते. आणि मग कर्मस्थानातील वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ, ह्या कर्मस्थानातील वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ तो सप्तमात बसलेला आहे. त्याची सप्तमातून दृष्टी, आता इथं राहूची दृष्टी आहे पूर्ण असं म्हणता येईल. आता इतर ह्या कर्मस्थानात जो आहे तो इथे येऊन बसलेला आहे. आता प्रश्न असा आहे, कर्मस्थानातील वृश्चिकाचा स्वामी मंगळ सप्तमात शुक्राच्या युतीमध्ये आहे. आता शुक्राच्या युतीमध्ये असतो तेव्हा काय होतं, तर साधारणपणे ह्या व्यक्तींना आता हा मंगळ इथे आहे म्हणजे जो व्यवसाय करणार आहे त्याबद्दल आवड निर्माण होते, प्रेम निर्माण होतं. नाही, हॉटेलिंग ना मी छान करेन, मस्त करेन, हा त्याच्या प्रेमात पडतो. मंगळ शुक्र युती म्हणजे लग्नातलं प्रेम नव्हे,
नोकरी व्यवसायामध्ये आपण निष्ठा ठेवून प्रेमळपणे अतिशय चांगलं झोकून देऊन मन लावून काम करण्याची प्रवृत्ती ही त्यामध्ये येते. म्हणून मंगळ शुक्र युती जर असेल तर हा मंगळ शुक्राबरोबर आहे, ह्याला हॉटेलिंग व्यवसाय हा आवडता असला पाहिजे आणि मी अतिशय चांगला करेन. मी चांगला केला हो, पण तो चालायला पाहिजे ना. व्यवसायामध्ये हाच मोठा भाग आहे. मी व्यवस्थित सगळं चांगलं चालवतो, पण बाजारात जर त्याला मूल्य नाही मिळालं तर तो व्यवसाय मला फायदा किंवा ज्याला ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे जेवढा खर्च केला आहे तेवढा तर निघाला पाहिजे, नाहीतर मग आपण तोट्यात जाऊ. मग होतं काय, व्यवसायात ती चांगल्या लोकांच्याकडून चुकीचे सल्ले घडवून आणणारी युती त्या व्यवसायात असेल तर आपल्याला काही चांगली म्हणणारी माणसं येतात, भेटतात आणि काहीतरी सांगतात आणि मग आपण त्याप्रमाणे जातो आणि नंतर कळतं की अरेच्या आपण त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जाऊन आपल्याला तोटा झालेला आहे. कर्मस्थानातला वृश्चिकीचा स्वामी सप्तमात आला. आता काय झालं, शुक्राची युती झाला. ही मंगळ शुक्र युती म्हणजे हॉटेल व्यवसायात घवघवीत यश मिळवून देणारी युती आहे, हे निश्चित. का तर कर्मस्थान जे आहे ते एकतर आपलं आवडीचं असावं लागतं, आपल्याला ते आवडावं लागतं आणि आपण ते छानपैकी काय माहिती काय झोकून देऊन करतो. नाहीतर घरचा व्यवसाय आहे, घरचे करतायत, काय जमलं नाही म्हणून मी त्यात पडलो, असं जर असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये निष्ठा असत नाही. पण हे इथं निश्चितपणे कर्म व्यवसायात उत्तम चांगली संधी देणार आहे. आता प्रश्न असेल की बुधाच्या महादशेतली, ह्या बुधाच्या महादशेत जर आपण विचार केला तर त्या बुधाच्या महादशेत मंगळाची अंतर्दशा ही ऑगस्ट 2031ला संपते. ह्या मंगळाची अंतर्दशा ह्या बुधाच्या महादशेमध्ये कधी संपते, ऑगस्ट 2031ला संपते आणि त्यानंतर हा व्यवसाय भरभराटीला येईल. जोपर्यंत ह्या मंगळ म्हणजे ऐश्वर देणारा, म्हणून भरभराटीला कधी येईल, यश कधी मिळेल, तेव्हा उत्तम चालतंय. भरपूर व्यवसाय आहेत ते चालू आहेत, चांगले आहेत, पण त्याला भरभराट नाही किंवा उत्कर्ष नाही, म्हणजे ज्याला ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो आहे. रोजचं चाललेलं आहे, रोजचा खर्च भरून निघतो, ह्यापेक्षा मी जास्त काही करू शकत नाही. म्हणजे चाललंय पण त्यात मला फारसा फायदा तोटा असा काही दिसत नाही. भरभरून घवघवीत फायदा झाला आहे आणि त्या फायद्याचा मी उपयोग व्यवसायाच्या उत्कर्षासाठी केला आहे किंवा दुसरा अजून तसला व्यवसाय कुठं केला आहे. इथे एक चांगलं हॉटेल आहे, ते चांगलं छान चालतंय, पैसे मिळतात म्हणून मी दुसऱ्या जागी टाकलं, तिथली मॅनेजमेंट मी बघतो. असं जर असेल तर माझा उत्कर्ष आहे तेच नीट चालणार आणि मला त्यातनं फारसं उत्पन्न मिळत नाही, माझं घरसुद्धा भागवायचं, म्हणजे कामगारांचे पगार अधिक, भाडं अधिक, लाईट अधिक, आपण ज्याला म्हणतो की हा किरकोळ खर्च जाऊन फार काय उरत नाही आहे, असा असेल तर त्या व्यवसायाला भरभराटीला आला असं आपण म्हणता येणार नाही. पण ह्याच पत्रिकेमध्ये अजून एक दोष दिसतो, तो म्हणजे कुठला, 2031ला ही महादशा संपते, मंगळाची अंतर्दशा, तेव्हा तो व्यवसाय भरभराटीला येईलही. कारण मंगळाच्या महादशेनंतर त्याला साधारणपणे ऐश्वर्य मिळायला सुरुवात होणार आणि भरा व्यवसाय पुढे जाणार. परंतु तो कुठपर्यंत जाणार त्याची पण गोष्ट आपण सांगून ठेवावी. व्यवसायात ज्योतिषात नेहमी चांगलं सांगितलं जातं, तसं एखादी गोष्ट चुकीची असेल तर सुद्धा सांगण्याची कल्पना असली पाहिजे. त्यामुळं फेब्रुवारी 2039ला म्हणजे बुधाची महादशा संपते, तेव्हा म्हणजे 2031ला काय होईल, भरभराटीला येईल. 8-9 वर्ष प्रचंड मोठी भरभराट होईल, अजून 2 हॉटेल करतील. परंतु फेब्रुवारी 2039ला बुधाची महादशा संपताच ह्या व्यक्तीची केतूची महादशा सुरू होते. म्हणजे ह्या व्यक्तीला बुद्धी जी आहे आपली तिला चुकीच्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, चुकीचं कोणतरी त्यामध्ये येतं, चुकीच्या गोष्टी सुचतात आणि मग बरोबर आपल्याला काय होतं तर हा पैसा चुकीच्या गोष्टीत वापरला जातो आणि आपण बुडतो आणि मग आपली भागीदारी होईल. त्या भागीदारीत कोणतर भागीदारी येईल, आपल्याला बुडवेल आणि आपला व्यवसाय ताब्यात घेईल आणि व्यवसायाला उतरती कळा लागेल. हाही महत्त्वाचा भाग त्याला सांगणं गरजेचं आहे. त्यामुळं तू त्या गोष्टी टाळायला हव्यात. म्हणून या पत्रिकेमध्ये व्यवसायात यश आहे का, होय आहे. कधीपर्यंत आहे, साधारणपणे ऑगस्ट 2031ला ती महादशा संपली की तुला उत्तम यश मिळेल. तोपर्यंत काय, तोपर्यंत दम धरायला हवा, तोपर्यंत धीर द्यायला हवा, तोपर्यंत व्यवसाय उत्तम चालतोय, तो आहे अशा परिस्थितीमध्ये चालवायला हवा. आपल्याला चालला नाही की लगेच मोडायचा, दुसरं करायचं, तो चालला नाही की पुन्हा मोडायचा, तिसरं करायचं, अशी सवय आहे. त्यामुळं होतं कसं, लगेच यश कधी कुणाला मिळालं आहे का, कधीच नाही. मग ज्यांना यश मिळालं आहे त्यांच्याकडे पहा, ज्या लोकांना खूप उशिरा यश मिळालं आहे त्यांच्या कहाण्या वाचा, त्यांच्या यशाचा एकदा अभ्यास करा. ह्या लोकांनी अतिशय कष्टातून
यश न मिळत असताना सुद्धा नेटाने तो व्यवसाय केलेला असतो आणि मग त्यानं यश मिळालेलं असतं. त्यामुळं आपल्याला यश नाही जरा मिळालं किंवा साधारणपणे थोड्याफार प्रमाणात यश आपलं आहे, आपल्याला तेवढेच पैसे मिळतात किंवा आपल्याच घरचे लोक, आपल्याच पै पाहुण्यातले, आपलेच जवळचे मित्र हे लोक सल्ला देतात, काय अर्थ नाही यात, सोडून दे मर्दा आणि आपण दुसरं काहीतरी करूया. मग काहीतरी करूया म्हणताना तो काय सांगत नाही आणि मग आपण सैरभैर होतो. विचारांची आपली काय होते तर गल्लत होते, विचारामध्ये आपल्या व्हायरस शिरतो. ह्या धंद्यात काय अर्थ नाही, हे उद्योग काय कामाचा नाही, हे काय पुढे चालणार नाही. जोपर्यंत पृथ्वीतलावर माणूस जिवंत आहे, जोपर्यंत त्याला जगण्यासाठी अन्न लागतं, तोपर्यंत हॉटेल व्यवसायाला मरण नाही. परंतु आपल्याला ते चालवता आलं पाहिजे. कुणीतरी सांगतं की हे चांगलं नाही, ते चांगलं नाही, अजून त्यात काहीतरी चुकीचं कर आणि मग आपण चुकीचं काहीतरी करायला गेलो की आपली क्वालिटी बिघडते, क्वांटिटी बिघडते, आपलेच लोक फसवायला लागतात, आपल्या अन्नाची बाजारामध्ये बदनामी होते आणि लोक पुन्हा आपल्याकडे फिरकत नाहीत. हा सगळा प्रकार बघितला तर हा लोकांच्या चुकीच्या ऐकण्यामुळे होतो. नाही, 2 पैसे कमी मिळाले तर चालतील, पण मी माझा व्यवसाय नेटाने करेन आणि त्या चुकीचं काही आणणार नाही. लोकांना आपण खायला घालतो, लोकांना आपण जगवतो, म्हणजे आपण एक अन्नदाते असतो. देवाच्या कृपेनं आपण अन्नदान करणारे, अन्न पैसे घेऊन देणं आणि त्याला जगवणं म्हणजे देवत्व आहे. मग आपल्याकडे देवत्व असताना त्यात फसवणूक करणं, त्यामध्ये लांडीलवाडी करणं, त्यामध्ये भरपूर पैसा मिळेल म्हणून चुकीच्या मार्गांचा वापर करणं, ह्या जर गोष्टी सुरू झाल्या तर तुमच्यात घुसलेला कली हा तुम्हाला बाद केल्याशिवाय राहणार नाही. कित्येक तरी करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या हॉटेल आज ओसाड पडत चाललेले आहेत. का तर मनोविकृती चुकीची आहे. म्हणून ह्या पत्रिकेमध्ये विषकुंभ योग आहे. विषकुंभ योग, तुमच्या डोक्यात एक व्हायरस येतो, तुमच्या डोक्यात चुकीचा विचार येतो की अजून काय हलक्या पद्धतीचं केलं, अजून काय चुकीचं केलं तर भरपूर पैसे मिळतील आणि मग आपण त्या चुकीच्या मार्गाने जातो आणि चुकीचा मार्ग हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला एकदा झालेली बदनामी, चुकीच्या भाज्या, चुकीच्या न निवडता चुकीचं शिळं पनीर वापरणे, चुकीची कणिक वापरणे, चुकीच्या पद्धतीनं बिल आकारणी करणे, लक्षामध्ये मटेरियल खराबात खराब वापरणे, ह्या पद्धती जर आपल्याला कोणी सुचवल्या, स्वस्तात आहे घ्या ना आणि त्या वापराना, तर आपल्या निश्चितपणे व्यवसायाची आपण एक दिवस घडी मोडून रस्त्यावर येणार हे निश्चितपणे खरं आहे. त्यामुळं हॉटेल व्यवसायात यश आहे का हे ज्योतिष सांगतं आहे. तो टिकवायचं का, ते मिळवायचं का, ह्यासाठी तुम्हाला फक्त ज्योतिषाची नाही तर तुमच्या मानसिकतेची, तुमच्या प्रामाणिकतेची, तुमच्या वैचारिक क्षमतेची आणि तुम्हाला मिळालेले चांगले मित्र ते तुम्हाला चांगलं सांगतात का वाईट सांगतात आणि ते स्वीकारायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे. नाहीतर इतकं सगळं करून त्यांचं ऐकून जर वाटोळच झालं तर मात्र ज्योतिषानं सांगितलेलं खोटं होतं असं म्हणायला तुम्ही मोकळे असाल तर तुम्ही स्वतः विचार करा की माझं काही चुकतं आहे का. म्हणून एकदा प्रयत्न करा की ह्या व्यवसायाला उत्तम यश आहे. मी 2031 पर्यंत 100% ह्या माणसाला उत्तम चांगला बघेन अशी माझी अपेक्षा आहे. त्यांना व्यवसायात यश मिळो अशी मी प्रार्थना करतो. फक्त त्याला चांगले मित्र मिळावेत आणि चांगल्या पद्धतीने त्याला पुढे नेण्यासाठी लोकांनी पाठबळ द्यावं ही माझी इच्छा आहे. निश्चितपणे हे घडेल अशी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ थांबवतो.